काय सॉरी म्हणता तुम्ही? तुमच्या तोंडातून शरद मैन हे नाव निघलं. 100% मी मान्य केलं ना, पण मी आता नाही करणार. नाही, आता नाही करणार हे गलती नाही आहे. तुमचा फर्स्ट टाइम मला दाखवा ना, इथं लिहितानी दाखवा, इथं शरद मैन आहे दाखवा. तिकडे जायचं का? हो दादा, हे पहा, हे सगळीकडे नावं असतात, या सगळ्या कॅन्डिडेटचे असतात नावं. तुम्ही काय केलं? हे सगळ्या कॅन्डिडेटचे नावं. तुम्ही काय केलं? त्या काकूच्या कान भरायला की नाही? नाही ना, तुम्ही काकूचे कान भरले. हे दादा तिकडे जाणार. मी ऐकलं ना, आम्ही दोघं जण होतो. कुठं गेला तो? दुसरा एक होता तो. ठीक आहे, तुम्ही हे समोरची प्रक्रिया बंद करा. ठीक आहे, आणि तुम्ही इथं पाहिजेत नाही मला. सरळ बदली करा लवकर. अरे माफी, हे माफीचा विषय नाही आहे बाबू. हे माफीचा विषय नाही आहे ना. हे माफ नाही आहे, याला सजा आहे, माफी नाही आहे. तुम्ही ब्रेन हॅमरिंग करायला लागले डायरेक्ट. आणि मी कानानं ऐकलं, डोळ्यानं पाहिलं ना. त्या सरनाईक काकूच्या कानात भरत आहे ते. ठीक आहे, शरद मैन हे डायरेक्ट शब्द ऐकला ना मी. पक्षाचं बी नाव ऐकलं. साहेब काय झालं, मी ह्या अभिरूप मतदानाचं हे करत आहे, प्रक्रिया हे करत असताना मी हे असं वाचण्यात गेलं माझे. म्हणजे मला सही घ्यायची होती प्रतिनिधीची, अभिरूप मतदान करत आहे. तर त्यावेळेस मी हे वाचण्यात गेलं आणि त्याला हेच का असं मी वाचलं तेवढं आणि सही घेतली. याच्यापेक्षा माझ्याकडून दुसरं काहीच नाही झालं. तुम्ही शरद मैनचं नाव घेतलं की नाही? वाचण्यात गेलो. मला नाही पाहिजे ते. बस बदली करायची लवकर. वाचण्यात गेलं हे मी सांगतोय ना तुम्हाला. लवकरात लवकर बदली पाहिजे. बरोबर. मला 5 मिनिटात इथून हलणार नाही मी, बदली झाल्याशिवाय. 5-5 मिनिटाला आपला माणूस आला पाहिजे. आणि याच बूथवर लक्ष राहू द्या, पूर्ण बूथवर लक्ष राहू द्या. बूथचे माणसं खरेदी केलेले आहेत 100%. ठीक आहे, बूथचे माणसं पूर्ण ऑल पुस्तकचं बूथवरचं ह्या माणूस बदली पाहिजेत आम्हाला. माझं नाव भारत कांबळे. भारत कांबळे. सरनाईक काकू आल्यात. सरनाईक काकूचे कान भरले यांनी. माझ्या एकच गोष्ट आहे ना. नमस्कार, मी बुद्धरत्न भालेराव, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष. आज दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या अनुषंगानं जे संपूर्ण विधानसभेमध्ये मतदान सुरू आहे, आम्ही त्याच अनुषंगाने प्रत्येक बूथची पाहणी करत असताना आज सकाळी ठीक 8:30 वाजता पुसद शहरातील बूथ क्रमांक 177 वर जेव्हा आम्ही पाहणीकरिता गेलो, तेव्हा आमच्या निदर्शनास असे आले की तेथील प्रशासकीय अधिकारी ज्यांचा टेबल ज्यावेळेस आपण वोटिंग करतो त्याच्या समोरच त्यांचा फ्रंटला टेबल आहे, तो प्रशासकीय अधिकारी एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराचं नाव घेऊन त्यांना मतदान करावे असं त्या मतदारांना कानामध्ये समजावून सांगत आहे. आणि ही बाब आम्ही आत्ताच ज्या उमेदवाराचं त्याबद्दल ते सांगत आहे त्या उमेदवारांचं नाव शरद मैन असं त्या उमेदवाराचं नाव आहे. शरद मैन बद्दल तो प्रशासकीय अधिकारी उघडपणे मतदारांना कानामध्ये समजावून सांगत आहे की हा आपला उमेदवार आहे आणि त्यांना मतदान करायला पाहिजे. ही बाब आम्ही प्रशासनाच्या आत्ताच लक्षात आणून दिली आहे. त्याबद्दल एक रिसीव तक्रार सुद्धा केलेली आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे की आपण त्वरित तालुक्यामध्ये शहरामध्ये जिथे जिथे असा प्रकार सुरू आहे, आम्हाला शंका आहे की हे प्रकार पूर्ण तालुक्यात शहरात सुरू असेल. कारण की शरद मैंद जो आहे त्याच्या जवळचे काही जे प्रशासकीय अधिकारी आहेत या सर्वांना त्यांना मॅनेज केलं असं आम्हाला त्याबद्दल शंका आहे. आणि या माध्यमातून तो निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टीचा आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे. आम्ही SDO साहेबांना त्या संदर्भात व्हिडिओ सुद्धा दाखवला, त्यांच्या मोबाईलवर सुद्धा पाठवलेला आहे. आणि आम्ही ही प्रशासनाला विनंती करतो की आपण त्वरित ज्या ज्या ठिकाणी असा प्रकार सुरू आहे त्यांना आपण त्वरित थांबवायला पाहिजे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे, हे संविधानाच्या विरोधात आहे. आम्ही कदापि हे सर्व गोष्टी खपवून घेणार नाही.